नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या ठिकाणी स्वर्गीय राजेंद्र काटे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे युवक संघटनेच्या वतीने या वाढदिवसाच्या निमित्त महिलांना साडी भेट देऊन या वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ या ठिकाणी राजेंद्र भाऊ काटे यांचा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने आज साजरा होतोय आणि त्यांनी नेहमीच महिलांचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न केला। काय सांगाल आजच्या प्रसंगी? राजाभाऊ गेले जाण्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख झालेलं आहे। आता परिस्थिती कशी आहे की माणूस गेला की त्याला विसरून जातात आणि मग आपापल्या कामाला सुरुवात करतात। परंतु ह्या दोन्ही दाम्पत्यांनी त्यांना न विसरता त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी महिलांना एक राजाभाऊंचं जिवंत उदाहरण या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे। मी या ठिकाणी सविताताई आणि आप्पा शेलारचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका सविताताई शंकर शेलार आपल्यासोबत आहेत। ताई, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं जे आयोजन केलं होतं, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त? राजभाऊ जरी आपल्यामध्ये नसले तरी आम्हाला त्यांची खूप आठवण नेहमीच येणार आहे आणि आज त्यांचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने ते आपल्यात जरी नसले तरी आम्ही त्यांचा वाढदिवस इथं साजरा केला आहे। आणि ते नेहमीच वस्तीमध्ये महिलांसाठी कुठल्याही गोरगरीब कुणाची घरोघरी जरी नवरा बायकोचे जरी भांडणं असली तरी ते येऊन आपले भांडणं मिटवत होते आणि त्यांचं खूप वस्तीमध्ये ऐकतही होते। ते सगळ्यांच्या मनामनात होते आणि ते नेहमीच जिवंत राहणारे आपल्यामध्ये। आणि त्याच निमित्ताने आम्ही छोटासा हा कार्यक्रम महिलांसाठी साडी वाटपाचा घेतला आहे। आज या ठिकाणी राजेंद्र भाऊ काटे यांचा वाढदिवस साजरा होतोय आणि या वस्तीमधील ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी नेहमीच त्यांनी काम केलेले, पण असंच राजेंद्र भाऊंसारखं काम या वस्तीमध्ये होणं गरजेचं। भाऊ, स्वर्गीय राजेंद्र भाऊ काटे यांच्याबद्दल आपण जितकंही बोललं तर खूप कमी आहे। आज राजेंद्र भाऊ नसतानासुद्धा त्यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम हा जो घेतला हा एक समाजात एक वेगळाच मेसेज आहे। खरंच शंकर भाऊ, मी तुम्हाला धन्यवाद करतो की आपण आज परत राजेंद्र भाऊ नसतानासुद्धा त्यांची आठवण आपल्या सर्व लोकांमध्ये परत जागृत करून दिली। त्याबद्दल मी मनापासून राजेंद्र भाऊच्या कुटुंबाच्या वतीनं व सर्व इथं जमा झालेल्या महिला भगिनींच्या वतीनं आपल्या दोघांना, तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला मी धन्यवाद करतो। राजेंद्र भाऊ काटे जरी आपल्यात नसले तरी पण त्यांचं कार्य या वस्तीमध्ये असंच त्यांच्या नावाने चालू राहील। भाऊ, आजच्या प्रसंगी काय सांगाल आपण? स्वर्गीय राजेंद्र भाऊंचा जो वाढदिवस आहे तो अतिशय अनोख्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला। राजू भाऊंच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी वस्तीतील नाही तर संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचाच एक कार्याचा वारसा पुढं जपण्याचा प्रयत्न आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरप्पा शेलार यांनी केले आहे असं या ठिकाणी या कार्यक्रमातून जाणवतं। आणि त्यांचा नेहमी आग्रह असायचा वस्तीतील सर्व गोरगरीब जनतेला कसं आपल्याला न्याय देता येईल, त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील आणि त्याचाच एक पुढं वारसा आत्ता शंकरप्पा शेलारांनी सुरू करून आज एक कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतला। आज या वस्तीमध्ये राजेंद्र भाऊ काटे यांनी महिलांसाठी तर काम केलेले पण युवकांसाठी पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे। आजच्या प्रसंगी आज आपण काय बोलतो? आजारी असताना ते माझ्या घरी येऊन मला भेटले व स्वतः त्यांनी माझा फॉर्म भरून तुम्हाला काय अडचण असेल काय असेल किंवा काय मदत लागली यासाठी भाऊने असा प्रयत्न केला। त्यांनी तरुणांसाठी या ठिकाणी शिक्षण मंडळात असताना देखील त्यांनी अनेक तरुणांना या ठिकाणी नोकरी लावण्याचा प्रयत्न केला व लावलेले आहेत। अशा या भाऊंचा वारसा त्या ठिकाणी शंकर भाऊने असं जोपासावा व या ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांना नोकरी संधी व महिलांना देखील रोजगाराचा प्रश्न कसा मिटेल या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी करावा एवढीच मी या ठिकाणी थांबतो व भाऊंना राजेंद्र भाऊ काटेंना मी माझ्या कृष्णा गायकवाड प्रश्नांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व थांबतो। भाऊ, आज या ठिकाणी राजेंद्र भाऊ यांचा वाढदिवस साजरा होतोय आज आणि अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा होतो, पण असे कार्यक्रम रेग्युलर पण पुढे झालेच पाहिजे। यशवंतनगरमध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मुलगा त्याची कुठलीही अडचण असो, राजूभाऊंनी कधीच अर्ध्या रात्री त्या अडचणीला मात देत त्या कुठल्याही कार्यकर्त्याची मदत केली आहे। आज शंकरप्पा शेलार आणि त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी यांनी राजूभाऊंचा जो वारसा आहे तो सतत पुढे ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे। आज शंकरभाऊ शेलार यांनी महिला दिनानिमित्त आणि स्वच्छतेच्या ज्या महिला घरोघरी कचरा वेचण्याचं काम करतात त्यांना साडी वाटप करून तोच कार्यक्रम पुढे सतत असाच चालू ठेवायचा आणि राजू भाऊंचं नाव असंच पुढं अमर ठेवायचं हे अतिशय मोलाचं काम केलं आहे। त्यामुळे मी शंकरप्पा शेलार आणि आमच्या भगिनी यांना शुभेच्छा देत आहे। स्वर्गवासी राजेंद्र काटे हे
निष्ठावंत असे सामाजिक कार्यकर्ते होते। त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य नेहमी सतत कार्यरत ठेवून युवकांसाठी असेल, वृद्धांसाठी असेल, विधवा महिला भगिनींसाठी असेल आणि त्या कार्याची पावती म्हणून आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या नावे या ठिकाणी साडी वाटप शंकर शेलार आणि सविताताई शेलार यांनी घेतला। आपल्या तमाम यशवंतनगर वासीच्या वतीनं या शेलार कुटुंबियांना धन्यवाद देतो। जे स्वर्गीय राजेंद्र भाऊ त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। नक्कीच राजेंद्र भाऊ या आता वस्तीमध्ये नाहीत, पण तरी पण ते असल्यासारखं आपल्याला वाटते, कारण राजेंद्र भाऊंच्या मागे जी ताकद होती त्यांच्या नावाची तीच ताकद या वस्तीमध्ये अजूनसुद्धा आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय बोलाल आजच्या? आज राजेंद्र भाऊ काटे आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा हा जन्मदिवस साजरा करताना शंकरप्पा शेलार व सविताताई यांचे खूप मनापासून आभार मानते, कारण की त्यांच्यामुळे हा प्रसंग पार पडला। हे कुणालाही लक्षात नव्हतं की त्यांचा आज वाढदिवस आहे, की त्यांच्या पुष्पहार घालून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा। आम्हाला असं वाटतच नाही आहे की राजेंद्र भाऊ आपल्यात नाही आहे, हे शंकरप्पा शेलारांनी आणि त्यांच्या मिसेसांनी इथं आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आणि त्यांना जसं वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देण्यासाठी येरवडा भागातील सर्व महिला मंडळ व पुरुष मंडळ इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। आणि सविताताई आणि शंकरप्पा शेलार यांनाही मन व्यक्त करते की त्यांनी असाच हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी त्यांचा साजरा करावा। मोठ्या संख्येने आम्हीही उपस्थित होऊ, आम्हीही साथ देऊ।